नमस्कार मित्रांनो, EPFO कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, EPFO 7 कोटी सदस्यांना आता खुश खबर आहे। तर मित्रांनो, व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे। तर PF खात्यात त्यांच्या व्याजाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे। तसेच या ठिकाणी ही प्रक्रिया अतिशय गतीने सुरू आहे। त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया की यावेळेस किती व्याजदर या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि किती व्याजदराने हे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। तर मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजे EPFOच्या सुमारे 7 कोटी सदस्यांसाठी सरकारकडून मोठी खुशखबर समोर आलेली आहे। वर्ष 2024-25 साठीच्या PF व्याज रकमेचे जमा काम पूर्ण झाले आहे। बहुतेक सदस्यांच्या खात्यामध्ये पैसा पोहोचला आहे। वित्त मंत्रालयाकडून व्याजदरांची मंजुरी मिळाल्यानंतर फक्त 2 महिन्यांच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। 99.9 संस्थांचे आणि 96.51% खात्यांचे अपडेट काम झाले आहे। उर्वरित खात्यांमध्येही या आठवड्यात व्याजाची रक्कम पाठवली जाणार आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत ही प्रक्रिया खूप वेगाने पार पडलेली आहे। मागील वर्षी वित्त मंत्रालयाची मंजुरी झाल्यानंतरही व्याज जमा करण्यासाठी खूप महिने वाट पाहावी लागली होती। त्या वर्षी प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होऊन डिसेंबरमध्ये पूर्ण झाली होती। मात्र यंदा EPFOने सिस्टीममध्ये सुधारणा केल्याने संपूर्ण प्रक्रिया जास्त वेगाने पार पडलेली आहे। वित्त वर्ष 2024-25 साठी 8.25% व्याजदर जाहीर केला होता। ही घोषणा 28 फेब्रुवारीला झाली होती। त्यानंतर 24 मे रोजी वित्त मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली। त्यानंतर सदस्यांच्या खात्यामध्ये एकूण सुमारे 4,000 कोटी रुपये व्याज रूपाने जमा केले आहेत। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आहे। तर मग आपला बॅलन्स कसा तपासावा? तर आपण आपला बॅलन्स या ठिकाणी घर बसल्या तपासू शकतो। तर कामगारांना आपला PF बॅलन्स विविध मार्गांनी तपासू शकतात। EPFOमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून जो तुमचा EPFO म्हणजे भविष्य निर्वाह निधीचा मोबाईल क्रमांक असेल त्या क्रमांकावरून त्या मोबाईलवरून 011 22 90 14 06 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास बॅलन्सची माहिती कळते। त्याशिवाय EPFO HOUANENG असा मेसेज करून पाठवला आणि 77 38 29 98 99 या नंबरवर पाठवला तर तुम्हाला बॅलन्स तपासता येते। ऑनलाईन तपासण्यासाठी सुद्धा सदस्यांना EPFOच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन पासबुक epfindia.gov.in येथे लॉग इन करून UAN आणि पासवर्ड आणि कॅप्चा भरल्यानंतर पासबुक पाहता येते। तसेच उमंग ॲपद्वारे सुद्धा PF बॅलन्स सहज तपासता येतो। तर अशा प्रकारे तुमचा बॅलन्स तुम्ही तपासू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त भविष्य निर्वाह निधी असलेल्या म्हणजे PF धारक कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।